आणि जे लिहून काढलेलं आहे त्याच्याबद्दलचं आणि अधिकची माहिती वेगवेगळ्या स्वरच्या माध्यमातून मग यूट्यूब असू दे, इंस्टाग्राम किंवा इतर जे काही माध्यम असतील याच्यावरून माहिती संकलित करायची सवय असायला पाहिजे. आणि नंबर 6ला येते जी काही माहिती संकलित केली आहे त्याचा आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे, सराव करायला पाहिजे. जसं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा सतत सराव केला तर तुमच्यामध्ये परफेक्शन येऊन तुमच्या चुकांची पुनरावृत्ती टळू शकते. आणि नंबर 7ला येते ते म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर त्यामध्ये श्रवण, वाचन कौशल्य, चिंतन, मनन, लेखन, संकलन आणि भाषणाचा सराव या 6 गोष्टी झाल्यानंतर 7व्या पायरीवर येते ते म्हणजे उत्कृष्ट प्रकारचं वक्ता व्हाल तुम्ही आणि तुमचं भाषण कौशल्य सर्वोत्कृष्ट प्रकारचं होऊ शकेल. होय, अशा पद्धतीने भाषणाचे 7 टप्पे. त्यामध्ये पहिलं श्रवण, वाचन, चिंतन, मनन, लेखन, संकलन, सराव आणि भाषण. अशा पद्धतीने आपण या भाषण कलेला आपण स्वतःच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं उत्तुंग शिखरावरती घेऊन जाऊ शकाल. एवढंच आपल्याला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.